आता ही मच्छी टाकली ना आपण की आपण एक कमीत कमी 10 मिनिटं आपण हे ठेवूया, शिजू द्यायचं असं, म्हणजे स्लो गॅसवर शिजायला द्यायचं 10 मिनिटं. 10 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. नमस्कार, आज आपण वेगळ्या पद्धतीने ना हलव्याचं कालवण बनवणार आहोत, कच्च्या वाटणाचं. तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते आपण बघून घेऊया. हा आपण हलवा कापून स्वच्छ धुवून घेतलाय. हा, आता आपण साहित्य बघूया. 3 मिरच्या घेतल्यात, गरम मसाला आहे अर्धा चम्मच, 1 कांदा आहे, लसूण आणि अद्रक आहे. अच्छा, हे 10-15 पाकळ्या लसूण आहे आणि अद्रक, एक थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. अच्छा, 1 टॅमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतले, 3-4 कोकम घेतलेत, ओके, मीठ घेतले 1 चम्मच, 2 चम्मच घडशीबंधू मसाला घेतलाय आणि हळद घेतली अर्धा चम्मच. अच्छा, तर हे आपलं साहित्य आहे. आणि हे आपलं साहित्य असं आहे की झटपट होणारं म्हणजे मच्छीचं कालवण आहे. ओके, तर झटपटात हलव्याचं आपल्याला कालवण बनवायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं? आपल्याला नाही हे आता आपल्याला सर्व कच्चच वाटून घ्यायचंय. आपल्याला असं म्हणजे आपण जे वाटण काढतो आणि नंतर आपण मच्छीचं कालवण बनवतो तसं काही न करता एकदम झटपट करायचंय. हा कांदा आपण वाटून घेणार आहोत, लसूण अद्रक पण वाटून घेणार आहोत, त्याच्यात आपण मिरच्या आणि कोथिंबीर टाकणार आणि टॅमॅटोही आपण वाटून घेणार. अच्छा, हे सर्व वाटून घेणार आणि नंतर मग त्याला फोडणी देणार. हो हो हो, मिरच्या पण टाकायच्या? हो हो, मिरच्या पण कच्चं वाटप आपण करून फोडणी देणार आहोत. ठीक आहे, मिरच्या बारीक करून टाकायच्या आतमध्ये. हो, म्हणजे लवकर जरा अशा म्हणजे बारीक होतात त्या. कोथिंबीर पण म्हणजे कापून घेतली थोडी, बरं, 2 भाग करून घेतलेत कोथिंबीरीचे. आणि लसूण आहे आणि अद्रक. ओके, आता आपण हे वाटून घेऊया. बरं, तर पहिलं हे वाटून घेऊ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना टॅमॅटो वाटून घेऊया. बरं, थोडं हलकंसं आपण ह्याच्यात पाणी टाकूया. अच्छा, कारण वाटण एकदम मिक्स होऊन येईल म्हणून. हे आता आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून झाली. आता टॅमॅटो टाकते. बरं, टॅमॅटो वाटून घेऊया, त्याच्यातच टाकलेला आहे टॅमॅटो. ओके, नंतर कांदा टाकूया ना? हो हो, नंतर कांदा टाकूया. आता आपण आहे ना ह्याच्यात कांदा टाकून घेऊया. बरं, तर आता वाटण झालेलं आहे, आपल्याला आता फोडणी द्यायची आहे ना? हो हो, आता फोडणी द्यायची. बरं, गॅस पेटवलाय, कढई ठेवली, कढई मस्त अशी गरम झालेली आहे. अच्छा, आता त्याच्यात मी तेल टाकते. ओके, तेल कसं तुम्हाला जसं तेल जमतं तसं टाका. मी 3-4 चमच तेल टाकलेले आहे आणि गॅस स्लोच आहे. अच्छा, त्याच्यात आहे ना एकदम हलकीशी थोडी मिरची पावडर टाकते. ओके, एकदम थोडीशी. अच्छा, मिरची पावडर तेलात अशी मिक्स करायची आणि म्हणजे हे वाटण आहे ना ते आपण याच्यात टाकतो. अच्छा, गॅस स्लो ठेवायचा, कारण तेल गरम असतं तर कधी उडण्याची शक्यता पण असते, म्हणून गॅस स्लो ठेवायचा. ओके, आपण तसं सर्वच वाटण करून घेतलंय, त्यामुळे कसं सर्व वाटूनच घेतलेलं आहे. कधी आपण कांद्याची पण फोडणी देतो, पण आपण असं एकदम म्हणजे झटपट कसं होईल काढून ते आपण आज बघतोय. हो, कधी कधी काय होतं, आपल्याला घाई असते, अचानक पाहुणे येतात, कसं होईल जेवण असं वाटते. त्या हिशोबाने कधी कधी असं झटपट करून बघा, तेव्हा तुम्हालाही आवडेल. ऍक्च्युली ग्रेव्ही पण बघा छान होते वाटून घेतल्यामुळे. हो हो, तर ह्याच्यात हे जो उरलेला मसाला आहे ना तो टाकते, पूर्ण टाकून दिलाय. ओके, आणि हळद पावडर पण पूर्ण टाकते. बरं, आता हे एकदम जरा व्यवस्थित शिजू द्यायचं हे. अच्छा, मिक्स करत राहायचं. हो, थोडंसं हलवत वाटण राहायचं. थोडंसं आहे ना व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं, कारण कच्चं वाटण असतं ना सर्व, म्हणून व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. अच्छा, फ्राय होते वाटण. गरम मसालाही टाकते, अर्धा चमच गरम मसाला आहे. अच्छा, हां, 1 चम्मचभर मीठ आहे, तेही टाकते. ओके, एकदम झटपट होतं. टॅमॅटो टाकलाय तरीही मी कोकम टाकणार आहे, कारण टॅमॅटो कसा ग्रेव्ही होण्यासाठी टॅमॅटो टाकलेला आहे. कोकम काय मच्छीमध्ये जेवढं आंबट असेल ना तेवढी मच्छी छान लागते, म्हणून आपण कोकम टाकणार आहोत. तर काय झाकण वगैरे ठेवायचं नाही, 5-6 मिनिटं व्यवस्थित एकदम फ्राय करून घ्यायचं. अच्छा,
वाटणाला कसं मस्त तेल सुटायला लागलेलं आहे बघा. आता याच्यात मी थोडा कढीपत्ता टाकते. अच्छा. मच्छीमध्ये कढीपत्ताही छान लागतो. हे वाटण आपलं छान झालेलं आहे. तर आता मी एक ग्लासवर आहे ना याच्यात पाणी ओतते. अच्छा. गॅस थोडा फास्ट करते. आता तुम्हाला किती पाहिजे असेल ना पाणी, किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करून घ्यायचं. हो. तर मी एक ग्लास आणि एक वाटी पाणी टाकले. याच्यात 4 जण आरामात खाऊ शकते. अच्छा. हो. ओके. आता याला उकाळी आली ना की आपण मच्छी टाकणार आहोत. ओके. उकाळी येईपर्यंत आपण कोकम टाकून घेऊया. 4 कोकम टाकते. अच्छा. मच्छीचं कालवण कसं आंबट असेल ना खूप छान लागते. कड यायला लागलेला आहे. तर आपण आहे ना याच्यात मच्छी सोडूया. ओके. मच्छी आहे ना सोडते. हलव्याचं एकदम झटपट कालवण आहे आजचं. हो, एकदम झटपट कालवण आहे. हे बघा आपलं कालवण आहे ना मस्त झालेलं आहे बघा. एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही बघा. छान असं झालेलं आहे. तर आता आपण आहे ना ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. हो, कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. एकदम झटपट कालवण तयार. हो. अशा प्रकारे झटपट हलव्याचं कालवण तयार झालेलं आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.